नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. श्रावण महिना सुरू झालाय. या श्रावण महिन्याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. या महिन्यामध्ये वेगवेगळे सण आपण साजरे करत असतो. पण या सणांमागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे किंवा एक वैज्ञानिक विचार देखील आहे असं आपण म्हणू शकतो. तर या सगळ्या सणांमागचा वैज्ञानिक किंवा व्यावहारिक विचार नेमका काय आहे, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते डॉ. सोमनजी. नमस्कार. सोमनजी, तुमचं हिंदुस्तान पोस्टमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. सोमनजी, मला सांगा की धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिना का महत्वाचा आहे? हा श्रावण महिना हा खूप 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 महत्वाचा आहे. याचं कारण असं की भारत हा शेतीप्रधान देश आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शेतामध्ये धान्य तयार होत असतं आणि पावसाळी दिवस असतात आणि पावसाळी दिवस वसुंधरा तृप्त झालेली असते. सारी वनसृष्टी ही सुद्धा सुशोभित झालेली असते, हिरवीगार झालेली असते आणि त्यामुळं श्रावण महिना महत्वाचा आहे. वसुंधरा धान्य जनतेला देत असतं, लोकांना देत असतं. त्यामुळे श्रावण महिना खूप महत्वाचा आहे. अर्थात आपल्याला माहिती आहे दक्षिणायनामध्ये हा श्रावण महिना येतो, चातुर्मास येतो आणि त्यावेळी देवांची रात्र असते. म्हणून राक्षसांपासून उपद्रव होऊ नये आणि पावसाळ्यामुळे आपण घरात असतो. म्हणून देवपूजा करा, देवधर्म करा, ग्रंथ वाचन करा, श्रवण करा. श्रावण महिना नाव तसं आहे. तेव्हा श्रवण करा आणि ईश्वर भक्ती करा. यासाठी हा श्रावण महिना महत्वाचा आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वर्षभर जे धान्य लागतं ते या श्रावण महिन्यात वसुंधरा तयार करून आपल्याला देत असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा हा महिना महत्वाचा आहे. कवी कल्पना आपल्याला माहिती असेल, श्रावण महिन्यामध्ये सारी सृष्टी हिरवीगार होते, तृप्त होते, पर्जन्य झालेला असतो, होत असतो आणि त्यामुळे पावसामुळे सारी सृष्टी तृप्त होत असते. त्यामुळे श्रावण महिना हा महत्वाचा आहे. श्रावण महिना का महत्वाचा आहे हे तुम्ही सांगितलं. श्रावण महिन्याच्या वेळेसच ऋतूमध्येही थोडासा बदल होत असतो आणि एकूण वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचं एक त्याच्यामुळे महत्व आहे किंवा आपण ज्या सगळ्या गोष्टी श्रावणामध्ये करत असतो ते त्याही त्यामुळे बदलाव्या लागतात. तर त्याविषयी काय सांगाल? हो, आपल्याला माहिती आहे की ऋतूंवरती आपलं जीवन आहे आणि हे सण उत्सव हे ऋतूंवरती अवलंबून असतात. हो. पावसाळ्याचा श्रावण महिना आपली हालचाल कमी होते शरीराची, माणसं घरात असतात, शेतीची कामं बरीचशी झालेली असतात. त्यामुळे उपवास करा हे सांगितलेलं आहे. कारण अपचन होऊ नये यासाठी. आणि आपल्याला माहिती असेल श्रावण महिन्याच्या अगोदरच आपल्याला सांगितलेलं जातं, हा आता श्रावण महिना सुरू होतोय, नॉनव्हेज खायचं नाही, व्यसन करायचं नाही, अपचन होईल अशा कुठल्याही गोष्टी करायच्या नाही आणि उपवास करायचा, देवधर्म करायचा आणि वसुंधरेची प्रार्थना करायची. यासाठी सुद्धा श्रावण महिना महत्वाचा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला सांगायचं म्हटलं तर पावसावरती संपूर्ण जीवन अवलंबून असतं आणि त्यामुळे साहजिकच पाऊस चांगला पडतोय आणि अशा वेळी आपण तृप्त होऊया, वसुंधरेची प्रार्थना करूया. म्हणून श्रावण महिना वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचा आहे. तुम्ही आता तुमच्या बोलण्यामध्ये उल्लेख केलात, की आपण या काळात बरेच उपवास करत असतो. मग अशा या उपवासामध्ये नेमकं आपण काय खाणं अपेक्षित आहे, ऋतूचा विचार करता? हा चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. कारण आपल्याला माहितीये की आरोग्य चांगलं राहावं यासाठी सण उत्सव असतात. आरोग्य चांगलं राहावं. आरोग्य कसलं? शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य. शरीराचं आरोग्य कशावर अवलंबून असतं? आहारावर अवलंबून असतं. आहार ऋतूप्रमाणे घेतला की शरीराचं आरोग्य चांगलं राहतं आपल्याला माहिती आहे. तेव्हा ऋतूप्रमाणे आहार घ्यावा अशी रचना केलेली आहे. पण ती कशी होणार? कारण ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत आणि सण हे चंद्रावर अवलंबून आहेत. म्हणून आपल्या कालगणनेमध्ये चांद्र सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे. म्हणून बघा, मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो त्याला चैत्र म्हणायचं. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो त्याला वैशाख म्हणायचं. असं सांगितलेलं आहे. त्यामुळे चांद्र सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे. म्हणून बघा, श्रावण महिना पावसाळ्यात येतो, लक्षात घ्या. का तर पावसाळ्यात अपचन होतं, घरात असतो आपण, म्हणून साहजिकच हलका आहार घ्यायला पाहिजे, म्हणून उपवास करायला सांगितले.
मग उपवास केले तर काय लोक म्हणतील उपवास कशाला करायचा, पुण्य मिळेल. मग लोक आणखी म्हणतील, पुढची जी पिढी आहे ती प्रश्न विचारते की आपण एवढ्या गरिबीत राहतो, एवढे प्रॉब्लेम आहेत, एवढे प्रश्न आहेत, पुण्य कुठे आहे? तर या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी पुण्य मिळेल. या आशेवर तरी लोक उपवास करतात. शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. दिवाळी सारखे सण आहेत ना, ते थंडीमध्ये येतात, आपल्याला माहितीये. ते थंडीमध्ये आपल्याला भूक जास्त लागते, तेल तुपाची शरीराला आवश्यकता असते. त्यामुळे दिवाळी सारखे सण हे थंडीमध्ये येत असतात. आणि मकर संक्रांतीला थंडी असते, त्यावेळी तिळाच्या तेलाची आवश्यकता असते. त्यामुळे ते खायला सांगितलंय. तेव्हा ऋतूप्रमाणे आहार घेतल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि उत्सवामध्ये माणसं एकत्र येतात. आपल्याला माहितीये आता रक्षाबंधन असेल किंवा नारळी पौर्णिमा असेल किंवा जन्माष्टमी असेल, लोक एकत्र येतात आणि एकत्र येण्यानं दुःख चिंता आपण विसरतो आणि मनाचं आरोग्य चांगलं राहतं. तेव्हा शरीराचं आणि मनाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सण उत्सव ही रचना केलेली आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये म्हणून उपवास करायला सांगितलेत. अर्थात उपवासाला काय खायचं हा तुमचा प्रश्न आहे. उपवासाला काय खायचं तर हविष्यान्न खा असं सांगितलेलं आहे. हविष्यान्न म्हणजे काय, तर यज्ञामध्ये जे आपण अर्पण करतो अग्नीमध्ये, ते तांदूळ सोडून खा असं सांगितलंय. उपवासाला अमुक खा तमुक खा सांगितलेलं नाही. कुठलंही लक्षात घ्या. बटाटे पूर्वी भारतात नव्हतेच. साबुदाणा हा तयार करताना तुम्ही बघितलं तर खाणार नाही. तर उपवास म्हटलं की साबुदाणा आणि बटाटा खाऊ नका. साबुदाणा हा आरोग्यात चांगला नसतो. उपवासाला हलका आहार घ्या, हेच सांगणं महत्वाचं आहे. भविष्यान्न अग्नीत वापरतात, अग्नीमध्ये जे आपण आहुती देतो त्याच, म्हणजे हलका आहार घ्या, फळं खा. हा, आणि निर्जळी उपवास करू नका, म्हणजे पाणी न पिता उपवास करणं ते सुद्धा आरोग्यास घातक आहे. हलका हो. आहार घेणं म्हणजे आधुनिक काळात तुम्हाला सांगितलं ना, तर डायटिंग डायटिंग म्हणजे मांद्य शरीरात कमी राहायला पाहिजे आणि आपण ईश्वर भक्तीत तल्लीन झाला पाहिजे, ईश्वराच्या जवळ जायला पाहिजे. उपवास म्हणजे जवळ राहणं, ईश्वर भक्तीच्या जवळ राहणं, ग्रंथांचं वाचन करावं, हलका आहार घ्यावा आणि श्रावण महिना आनंदानं आपण साजरा करायचा आहे. श्रावण कसा साजरा करायचा हे तुम्ही सांगितलात. पण जे श्रावणातले सगळे सण आहेत, तर त्याच्या मागे पण कुठेतरी पर्यावरणीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. एस्पेशली आपण जेव्हा नागपंचमी बद्दल बोलतो, तर त्यामागचा नेमका पर्यावरणीय किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन नेमका काय आहे? हा, हा सुद्धा चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. बघा, श्रावण महिना म्हटला नागपंचमी. आपल्या म्हणजे नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, लक्षात घ्या. का, तर तो शेतामध्ये जे उंदीर असतात ते नष्ट करतो, म्हणून नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे वैशिष्ट्य आहे. निसर्ग पूजा आहे, प्राणी पक्ष्यांची पूजा आहे. तशी साप हा सुद्धा शेतकऱ्यांचा मित्र आहे. का, तर उंदीर नष्ट करतो. आपल्याला माहितीये नागपंचमीचा सण त्यासाठी आहे, लक्षात घ्या. पण आपण नाग हा काही दूध पित नाही आणि लाह्या खात नाही. मग वारुळाला जाऊन तिथे लाह्या आणि दूध घातलं की कुबट वास येतो आणि ते खायला उंदीर येतात आणि मग साप उंदरांना पकडतात. बघा, प्रत्येक गोष्ट करताना त्यामागचं विज्ञान समजून घ्यायला पाहिजे, कार्यकारण म्हणून हो. समजून घ्यायला पाहिजे. तो नागपंचमीला महिला एकत्र येतात, खेळ खेळतात. नागाला म्हणजे वारुळाला लाह्या आणि दूध घालतात. सापाला दूध लाह्या घालीत नाहीत, कारण साप दूध लाह्या खात नाही. तर ते खाण्यासाठी उंदीर येतात आणि नाग त्यांना पकडतो. ही विशेष आहे. हे दुसऱ्या कुठल्याही जगातील संस्कृतीमध्ये तसं नाही. ते भारतीय संस्कृतीमध्ये पशुपक्ष्यांची पूजा. आपल्याला माहिती आहे श्रावण सोमवारी शिवामूठ वाहिली जाते, शंकराची उपासना केली जाते. पहिली शिवामूठ तांदूळ, यावर्षी 17 ऑगस्टला तांदूळ ही शिवामूठ व्हायची. त्यानंतर सोमवारी 24 ऑगस्ट सोमवार, त्यावेळी तिळाची शिवामूठ व्हायची. 31 ऑगस्टला तिसरा सोमवार आहे, त्यावेळी मुगाची शिवामूठ व्हायची. चौथा सोमवार आहे 7 सप्टेंबर, त्यावेळी जवस धान्याची शिवामूठ व्हायची. आता शिवामूठ का व्हायची, तर शंकर प्रसन्न व्हायला पाहिजे. जी आपल्या घरामध्ये आलेली सून असेल, नववधू आलेली आहे, ती 5 वर्षे शिवामूठ व्हावी असं सांगितलेलं आहे.
अर्थात धार्मिक दृष्ट्या सांगायचं तर शिवामूठ शंकराची उपासना हे ठीक आहे, परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगायचं तर आपल्या घरी आलेल्या कन्येला एक मूठभर धान्य द्यायची तरी सवय हाताला व्हायला पाहिजे, हा त्यामागचा कदाचित उद्देश असेल त्या काळचा, म्हणून शिवामूठ व्हायला सांगितले. अर्थात ही जरी व्रत आपण करत असलो, रविवारी आदित्य पूजन करतो म्हणजे सूर्यपूजा, सोमवारी शिवमुठाने उपवास करायचा, त्यानंतर मंगळवारी मंगळागौरीची पूजा असते, त्यानंतर बुधवारी बुधपूजन असतं, गुरुवारी बृहस्पती पूजन असतं, शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन सांगितलेलं आहे आणि शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन सांगितलेलं आहे. बघा त्या काळामध्ये हे सातही वार तुम्ही कशाची उपासना करा ते सांगितलेलं आहे. म्हणून पहिला सोमवार, दुसरा सोमवार, तसंच पहिला मंगळवार, सासरी आलेली मुलगी ती खेळ खेळते, आनंद होते, त्या घरामध्ये समरस होते. प्राचीन काळची ही कल्पना आहे बघा. पण आता तुम्ही विचाराला आधुनिक वैज्ञानिक काळात कसं हे करायचं, तर आधुनिक काळाची व्रत वेगळी करायला पाहिजेत. आपल्याला माहिती आहे की आधुनिक काळामध्ये आत्ता जर प्रश्न पडला ना, ते माध्यमाचं साधनांचं आहे. म्हणजे सोमवारी मोबाईलला हात लावायचा नाही असं व्रत करायचं. श्रावण सोमवारी ना मोबाईल बंद. कठीण आहे हा. उपवास करणं सोपं आहे बघा, पण मोबाईलला हात लावायचा नाही दिवस. काय काय लोक कायमचा मोबाईल जवळ घेऊन बसतात. तुम्ही मला सांगा, मागच्या पिढीकडे मोबाईल नव्हता, किती जीवन सुखी होतं. आता विनाकारण मोबाईल वरती काही गेम खेळत असतात, वाटेल ते बघत असतात. खरं मनावरती नियंत्रण करायला पाहिजे की नाही, आणि ते करायचं असेल तर उपवास त्या काळी ठीक होतं, पण आधुनिक व्रत करायची तर पहिलं सोमवारी म्हणजे मोबाईल बंद, मोबाईलला हात लावायचा नाही. मंगळवारी काय करायचं तर व्हॉट्सअप बघायचा नाही. मोबाईलचा कॉल घ्या पण व्हॉट्सअप बघायचं नाही. कठीण आहे. उपवास करणं सोपं आहे, पण व्हॉट्सअप बघायचं नाही म्हटलं तर लोकांना अरे कसं जगायचं मग असं वाटेल. बुधवारी फेसबुक बंद, फेसबुकचा वापर करायचा नाही. ही साधन आहे ना, ही खरी म्हणजे चांगल्या कामासाठी आहेत, पण लोकांचा वेळ जातो आणि काहीही हातून घडत नाही. बरेच लोक खेडेगावापर्यंत ही साधनं गेलेली आहेत. त्यामुळे बुधवारी फेसबुक बघायचं नाही. गुरुवारी कठीण व्रत करणं, हा उपवास करणं सोपं आहे, शिवमूठ वाहणं सोपं आहे, मंगळागौर करणं सोपं आहे, पण टीव्ही बंद ठेवायचा. काय काय लोकात घरात टीव्ही एवढा वेळ लावला जातो ना की विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही, हातून काम होत नाही. तर गुरुवारी टीव्ही बंद ठेवायचा. बघा करून, कठीण आहे. टीव्ही त्याचं कनेक्शन काढून ठेवायचं, म्हणजे कोणी आजोबांनी सुद्धा मनावर नियंत्रण ठेवायला पाहिजे आणि नातवानी सुद्धा ठेवायला पाहिजे, विशेषतः महिलांनी. त्यानंतर गुरुवारी टीव्ही बंद, शुक्रवारी सर्वांनी मिळून घराची साफसफाई करायची. आपल्या घरामध्ये जसा बघा काही गोष्टी असतात नको असलेल्या, म्हणजे आवश्यक नसलेल्या अनेक गोष्टी असतात. काही जण मॉल संस्कृती आहे. पूर्वी आपण वाण्याकडे यादी टाकायचो, एवढेच जिन्नस पाहिजे. आता तसं नाही, आता मॉलमध्ये जातो ते घेण्यासाठी, आणि मग नको असलेल्या गोष्टी घरात विकत घेतल्या जातात. पैसे ते जातातच, पण त्या घरामध्ये अडगळ निर्माण होते. त्यामुळे एक वार असा ठरवूया, श्रावणी शुक्रवार घराची साफसफाई करायची, सगळ्यांनी मिळून नको असलेल्या गोष्टी एकत्र करून त्या टाकून द्यायच्या. घरामध्ये जागा पाहिजे. मनाचं सुद्धा तसंच आहे. मनात सुद्धा असे विचार असतात ना नको असलेले, ते काढून टाकायचे शुक्रवारी. आणि शनिवारी पुरुषांनी जेवण करायचं. बघा भगिनींना, महिलांना मी सांगते की आवडत असेल की पुरुषांना जेवण करायची, साधा चहा करता येत नाही. मी बघितलंय काही पुरुषांना चहा करायची सुद्धा सवय नाही. तर चहा करणं किंवा जेवण तयार करणं हे शुक्रवारी करायचं. श्रावण शुक्रवारी 4 शुक्रवार. भगिनींना आणि महिलांना माझी सूचना, हे व्रत आवडेल, कारण विश्रांती मिळते ना. आणि ह्याला पण पुरुषांना पण डबे कळतील, साखरेचा डबा कुठे, चहा पावडरचा डबा कुठे, काहीच कळत नाही. जेवण तयार आहे तर मिळतं, तसं नको. एक वार शुक्रवारचा ठरवून ठेवायचा श्रावण शुक्रवारी की जेवण तयार करायचं. शनिवारी पुरुषांनी जेवण तयार करायचं असं आपण समजूया. आणि रविवारी सर्वांनी निसर्ग भ्रमण करायचं, म्हणजे निसर्गात फिरायला जायचं. तुम्ही बघा पावसाळ्यात सारी वनसृष्टी हिरवीगार झालेली असते, झरे वाहत असतात, धबधबे पाहायला मिळतात. तर रविवारचा सगळं कुटुंब, एकत्र कुटुंब सर्वांनी मिळून फिरायला जायचं.
आणि निसर्गाचं भ्रमण करायचं. निसर्ग हा आपला गुरु आहे. निसर्ग आपल्याला शिकवत असतो. तर हे करायचं. बघा तुम्ही सोमवारी मोबाईल बंद, मंगळवारी व्हॉट्सअप बंद, बुधवारी फेसबुक बंद ठेवायचं, गुरुवारी टीव्हीला हात लावायचा नाही, एकही कार्यक्रम बघायचा नाही. शुक्रवारी घराची साफसफाई सगळ्यांनी करायची आणि शुक्रवारी घराची साफसफाई झाली की शनिवारी पुरुषांनी जेवण करायचं. हे सुरुवात करूया आणि रविवारी निसर्ग भ्रमण करूया. बघा तुम्ही पूर्वीची व्रत ही होती, उपवास करा, एक भुक्त, एकदा जेवण जेवा किंवा अमुक व्रत करा. ठीक आहे, ते करा. पण त्याच्याबरोबर ही आधुनिक व्रत केली ना तर काय लाभेल माहितीये का? मनशांती लाभेल. मनशांती. खरं सांगतो मी, आजकाल माणसं एवढं धावपळ करतात आणि पैशाच्या मागे धावतात. पैसा, खरं सांगायचं तर पैसा मिळवायला अक्कल लागत नाही, तो खर्च करायला अक्कल लागते. तर तसं मनावर नियंत्रण. सुखाच्या शोधात असतात, सुखी माणसाचा शर्ट शोधत असतात, पण तो जो सुखी माणूस असतो त्याला शर्टच नसतो, इतका तो सुखी असतो. याचं कारण असं की आपल्याला मूळ जीवन कशासाठी जगायचंय हेच कळलेले नाही. आता बघा, इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपल्याला जीवन मिळालेलं असतं आणि इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करताना आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. म्हणजे दुसऱ्याला अत्तर लावताना आपला हात सुगंधित होतो की नाही, तसं जीवन जगायला पाहिजे. आणि हा श्रावण महिना आपल्याला हे शिकवत असतो. तेव्हा सण नागपंचमी सुरू होतो. आपण पुढच्या सणांची सुद्धा माहिती घेऊया यानंतर. हो, नक्कीच. तुम्ही सांगितलत, की आत्ताच्या काळात आपण श्रावण म्हणजे पारंपरिक व्रतांसोबतच आधुनिक पद्धतीने कसा साजरा करू शकतो, हे सगळं तुम्ही सांगितलत. नागपंचमीचं महत्त्व सांगितलत. पण या श्रावण महिन्यात इतरही काही सण येतात, की जसं की रक्षाबंधन आहे, पोळा आहे. तर या सगळ्या सणांचं महत्त्व काय आणि आपण ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसं या सणांकडे बघू शकतो? हा, आता जी जनरेशन आहे, नेक्स्ट जनरेशन आहे, तेव्हा त्यांना पटेल असं उत्तर द्यायला पाहिजे. बघा, नातवंड आजीला विचारतात, हा, आम्ही मग रक्षाबंधन म्हणजे काय किंवा नारळी पौर्णिमा कशासाठी करायची, आजीला सांगता आलं नाही तर मग ती गुगल वरती सर्च करतात, आहे की नाही. पुढची पिढी हुशार आहे, त्यांना समर्पक उत्तर द्यायला लागतात. आता पहिला सण नागपंचमी नंतर येतो, तो म्हणजे नारळी पौर्णिमेचा. नारळी पौर्णिमा. आता बघा, 4 महिने पावसाचे महिने असल्यानंतर समुद्र अशांत असतो आणि प्राचीन काळी सुद्धा समुद्रावरती आपलं जीवन अवलंबून असायचं. म्हणजे मच्छीमारी करणारे लोक असतील किंवा जहाजाचा व्यापारी लोक असतील, जहाज जाऊ शकत नव्हती, व्यापार होत नव्हता समुद्र मार्गे. त्यानंतर मच्छीमारी बंद असायची पावसाळ्यामध्ये, समुद्राला उधाण आलेलं असल्यामुळे. तर त्यासाठी आता नारळी पौर्णिमेपासून म्हणजे श्रावण पौर्णिमेपासून समुद्र शांत व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मच्छीमारी लोक मग ती होडीला रंग वगैरे दिलेले असतात आणि त्याशी समुद्राला नारळ अर्पण करायचा आणि त्याचं हं. पूजन करायचं. मला तुम्ही सांगा, ज्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची. तर नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ व्हायचा, फुलं व्हायची आणि प्रार्थना करायची की आमचा वर्षभर व्यवसाय चांगला चालू दे. तेव्हा आम्हाला तू आमचं रक्षण कर. विशेषतः कारण समुद्रावरतीच त्यांचं जीवन असतं. तर आमचं हो. रक्षण कर, ही नारळी पौर्णिमेला प्रार्थना करायची. आणि तीचपासून समुद्र शांत होऊ लागतो, श्रावण पौर्णिमेपासून. म्हणून नारळी पौर्णिमा करायची आणि त्यावेळी गाणी बिणी गात एकत्र येऊन नारळी पौर्णिमा साजरी करायची. आजही आपल्याला माहिती आहे, कोळी समाज हा समुद्र किनारी जाऊन नारळी पौर्णिमा साजरी करत असतो. त्यानंतर रक्षाबंधन येतं. यावर्षी नारळी पौर्णिमा गुरुवार 27 ऑगस्टला आहे आणि रक्षाबंधन शुक्रवार 28 ऑगस्टला आहे. आता रक्षाबंधन आपल्याला माहितीये, बहीण भावाचं नातं नसताना ते नातं खूप हृदयस्पर्शी असं नातं असतं. आणि हो. भाऊबीजेला भाऊ बहिणीच्या घरी जातो आणि बहिणी त्याला ओवाळते आणि भाऊ तिला भाऊबीज देतो. दादा, तू माझं रक्षण कर, अशी ती प्रार्थना करतो. अर्थात प्राचीन काळी ज्यावेळी दूर राहत असत एकमेकांपासून आणि संपर्क साधन नव्हते मोबाईल फोन सारखं, त्यावेळी भावा बहिणीचं हे नातं अशा प्रसंगी सणाच्या निमित्तानं एकत्र येत असत. आता हो. बघा तुम्ही, दिवाळीला भाऊबीजेला भाऊ बहिणीच्या घरी जातो आणि भाऊबीज साजरी करतो. तर रक्षाबंधनाला बहीण भावाच्या घरी येते
आणि भावाला राखी बांधते आणि नातं हे दृढ नातं होत असतं. अगदी लहानपणचं रक्षाबंधन असो, तो वृद्धापकाळचा असो, त्यामध्ये हृदयस्पर्शी असे ते क्षण असतात आणि बहीण भावाचं नातं टिकावं यासाठी हा उत्सव असतो. विचार करा, पूर्वीच्या काळी अकबर बादशाला सुद्धा राखी बांधली होती. आपल्याला ती कथा माहिती असेल, रणछोड स्त्रियांनी. लक्षात घ्या, इथे नोकर आपल्या मालकाला राखी बांधतात की तू आमचं रक्षण कर. ही एक भावना आहे, ही एक भावना आहे. आणि हे प्रेम, ही माया, ही भावना, हा संकल्प, हा या सणाच्या द्वारे, विशेषतः रक्षाबंधनाचा सण हा महत्वाचा आहे. आता इथे राजस्थान, गुजरात मधून रक्षाबंधन हा सण महाराष्ट्रात आला. पूर्वी माणसं पोळं बांधत असत, आता रक्षाबंधन होतं. अर्थात बहीण भावाचं नातं दृढ करणारा हा रक्षाबंधनाचा गोड सण आजही तेवढ्याच उत्साहाने नव्हे, जास्त उत्साहाने साजरा होतो. परदेशात राहणारी बहीण असेल तरी ती भावाला राखी पाठवते. ज्यांना भाऊ नाही अशा चंद्राला पूजा करतात, आपल्याला म्हणजे भाऊबीजेला चंद्राला भाऊ मानतात. लक्षात घ्या, हे बहीण भावंडांचं नातं आहे ना, ते दृढ व्हावं यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधन हा सण आहे आणि तो 28 ऑगस्ट शुक्रवारी आहे. दृढ नातं करणारा, प्रेम माया हे करणारा असा हा रक्षाबंधनाचा सण आहे. या व्यतिरिक्त तुझं जे सण येतात, गोकुळाष्टमी आहे, पोळा आहे किंवा मातृदिनही याच काळात येतो, तर त्यामागचा दृष्टिकोन नेमका काय? हा चांगला प्रश्न आहे. पुन्हा गोकुळाष्टमी, आता बघा, इथे कृष्ण जन्म झाला शुक्रवारी 4 सप्टेंबरला. यावर्षी 4 सप्टेंबर शुक्रवारी मध्यान्ह काळी, मध्यरात्रीच्या वेळी कृष्णाचा जन्म झाला. तो कृष्ण जन्म आपण उपवास करून साजरा करतो आणि उत्साहानं लोक तो साजरा करतात. आणि दुसऱ्या दिवशी गोपाळ काला असतो. विचार करा, गोपाळ काला, आणि तो दहीहंडीनं साजरा केला जातो. पण सध्या तुम्ही दहीहंडीचं रूप बघितलं ना, स्वरूप त्या सणाचं, हे जरा विचित्र वाटतं. आपल्याला माहितीये. हो. लक्षात घ्या, भगवान कृष्णाने केवळ दहीहंडी केली नाही, त्यांनी भगवद्गीतेसारखा तत्वज्ञानचा ग्रंथ लिहिला. विचार करा. तर त्या दिवशी केवळ दहीहंडी करायला पाहिजे असं नाही, तर भगवद्गीतेचा अभ्यास करायला पाहिजे. भगवद्गीता हा ग्रंथ वृद्धापकाळी वाचायचा नाहीये, तरुणपणी वाटायचंय. आणि जीवन कसं जगावं याचं तत्वज्ञान त्या ग्रंथामध्ये आहे. विचार करा, मी अमेरिकेला एकदा गेलो होतो आणि त्यावेळी तिथल्या ग्रंथालयात गेलो आणि ग्रंथालयात तिथे विचारलं त्या मॅडमना की तुमच्याकडे अशी 100 पुस्तकं कोणती आहेत की जास्तीत जास्त लोकांनी ती वाचलेली आहेत. तुम्हाला सांगतो, ती यादी त्या कॉम्प्युटरवरती लगेच प्रिंट आउट काढून मला दिलं आणि ती यादी बघितली. 100 पुस्तकं जास्तीत जास्त लोकांनी वाचलेली. मित्रांनो, काय सांगू, त्याच्यामध्ये भगवद्गीता होती. अर्नॉल्ड नावाच्या माणसानं भगवद्गीतेचं इंग्रजीत भाषांतर केलेला ग्रंथ हा जगामध्ये अमेरिकेतल्या लायब्ररीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी वाचलेला होता. मला एवढा अभिमान वाटला. आणि भारतात आपण हे वाचत नाही, केवळ गोपाळकाला करतो. नाही, गोपाळकाला सुद्धा करायला हरकत नाही, करायला पाहिजे. पण हो. त्याच्यामध्ये जी स्पर्धा असते ना थरांची, विचार करा, कधी कधी जीव जातो. कितीतरी तुम्ही बघितलं असेल तर जखमी होतात वरून पडून. सण साजरा करताना आनंदासाठी करायचा असतो. आपल्या जीवनात पण आनंद आणि इतरांच्या जीवनात पण आनंद निर्माण होण्यासाठी सण करायचा असतो. तेव्हा गोकुळाष्टमीला थर किती असले याच्यामध्ये महत्व नाही. सणाचा आनंद कसा तुम्ही घेतला हे महत्वाचं आहे. तेव्हा गोपाळकाला दहीहंडी मध्ये सुद्धा मॅनेजमेंट बघा, मॅनेजमेंटचं शिक्षण ते मिळतं. एखादा कोणतरी नेता पाहिजे ज्याच्या ऑर्डर सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे. तेव्हा तो नेता, नेतृत्वाचे गुण त्याच्या अंगी पाहिजे. नंतर तो थर रचताना बघा, जाडी माणसं खाली, हलकी हलकी वर वर रचना करतो. तर दहीहंडीची रचना करण्याची कसब हे त्याच्याकडे पाहिजे. नेतृत्व गुणामध्ये हे आहे. माणसं आपल्या हाताखाली जी असतात त्यांच्या कोणात काय गुण आहेत ते नेता असतो तो त्याला समजतं. त्यानंतर उद्दिष्ट काय, हंडी फोडायची. बघा, तसं प्रत्येकाला आपलं उद्दिष्ट माहिती पाहिजे. मॅनेजमेंटचं शास्त्र, व्यवस्थापन शास्त्रामध्ये सुद्धा
उद्दिष्ट हे प्रत्येकाला माहिती पाहिजे. मला आठवत आहे, एका गावात मी गेलो होतो, दगड फोडत होते लोक. अनेकांना विचारलं, दगड फोडता का रे? दगड फोडतोय? तो एक मनुष्य म्हणाला, साहेब काय करणार, पोटासाठी करतोय. दुसरा म्हणाला, काय करणार, साहेबांनी सांगितलं आणि म्हणून मी असा दगड फोडतोय. तिसऱ्याला विचारलं, तो तिसरा मनुष्य म्हणाला, साहेब तुम्हाला माहिती नाही, आपल्या गावामध्ये इथे मंदिर होत आहे आणि त्या मंदिरासाठी मी दगड फोडतोय. उद्दिष्ट काय? जीवनामध्ये सुद्धा कशाला मी जगतोय, कशासाठी माझा जन्म आहे, हे माहित पाहिजे. तसं फॅक्टरीमध्ये, मॅनेजमेंटमध्ये, तसंच गोकुळाष्टमीमध्ये गोपाळकाला करताना, थर रचताना त्याचा जो लीडर असेल त्याला उद्दिष्ट माहिती पाहिजे. कोणीही पडता कामा नये, कोणीही इंजुर्ड होता कामा नये, कारण आनंदासाठी आहे ना कृष्णाचा. हो. तेव्हा गोकुळाष्टमीला दहीहंडी करा, पण सुरक्षितपणे करा. लक्षात घ्या, पण श्रीकृष्णाचा जन्म हा केवळ दहीहंडीसाठी नाही, हे समजून घ्या. त्या दिवशी आपण त्याचे ग्रंथ, गीतेचा अभ्यास करूया, ज्ञानेश्वरचा अभ्यास करूया, तुकारामांची गाथा वाचूया, एकनाथी भागवत वाचूया. हे ग्रंथ श्रावण महिन्यात वाचायचे, ते वाचले पाहिजेत. तर महत्वाची गोष्ट, श्रीकृष्णाची भक्ती करा, पूजा करा. आणखी एक महत्वाची गोष्ट या निमित्तानं मला सांगायची आहे, कृष्णाचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत, यासाठी प्रयत्न करा. कृष्ण हा बासरी वादक. आपल्याला ते बासरी वाजवताना गायी गुरं सुद्धा लोभही म्हणजे लुब्ध व्हायच्या, मोहित व्हायच्या. इतकं जबरदस्त बासरी वादन होतं कृष्णाचं, कला हो. होती. तो गोपाळ, तुम्हाला माहितीये, गायी म्हशी या गायीचं हे करायचं. विचार करा, त्या काळामध्ये सुद्धा तो प्राणी त्याला प्रिय होते. ती वस्तुस्थिती, ती महत्वाची. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्णाचे गुण, दुष्ट राक्षसांचा नाश केला. आता आपल्यामध्ये राक्षस असतात, कुठले? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, यांच्यावरती नियंत्रण आपण ठेवायला पाहिजे. आपल्याकडे भ्रष्टाचार, अनिती, अनारोग्य, अविचार, हे जे राक्षस आहेत, त्यांचं, आपल्यामध्ये जे राक्षस आहेत त्यांचं आपण निर्दालन करायला पाहिजे. कृष्णानं दुष्ट राक्षसांना मारलं, ते केलं. लक्षात घ्या, कृष्णाचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत, यासाठी प्रयत्न सुरुवात कुठून करायची? श्रावण कृष्ण अष्टमी, हा गोकुळाष्टमी साजरी करताना, कृष्ण जन्म साजरा करत असताना आणि भगवद्गीतेचं वाचन करा. विशेषतः महत्वाचं तत्वज्ञान जीवन जगावं हे शिकवलं जातं आणि ते तत्वज्ञान आपण शिकलं पाहिजे. आणि सुरुवात करायची असेल तर ती हा दिवस आहे गोकुळाष्टमीचा. त्यानंतर श्रावण महिना समाप्त होतो, पिठोरी अमावास्या आणि मातृदिन आणि पोळा. आता बघा, हे 3 दिवस, 3 सण या अमावास्येला असतात. श्रावण संपता संपता पिठोरी अमावास्या, आपल्याला माहितीये कथा तिची, पण महत्वाची गोष्ट ही कौटुंबिक कथा आहे पिठोरी अमावास्येची, ती आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यानंतर मातृदिन, आपण पाश्चात्य मदर्स डे साजरा करतो. त्या दिवशी आईचे फोटो, अगदी विचार करा, जगातलं मातृप्रेम हे सर्वात श्रेष्ठ प्रेम आहे आणि ते मातृदिनाच्या निमित्ताने श्रावण अमावास्येला मातृदिन साजरा केला जातो. एक दिवस आईची सेवा करायला सुरुवात करा मातृदिनापासून, तिथपासून. बघा, भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे आणि भक्तीनं हे करायचंय. भक्ती पाण्यात मिसळली की तीर्थ बनतं, भक्ती अन्नात मिसळली की प्रसाद बनतो, भक्ती गीतामध्ये गेली की प्रार्थना बनते, भक्ती घरामध्ये असेल तर घराचं मंदिर होतं. आणि हे श्रावण महिना, भक्तीचा महिना, पवित्र महिना. श्रावणावरती जेवढी गीत आहेत ना, तेवढी दुसऱ्या कुठल्याही महिन्यावरती गीत नाहीत. आता शेवटचा पोळा हाच आहे. विचार करा, पोळा, बैलांचं पूजन. ज्या पूर्वीच्या काळी नांगरानं शेती करत असत आणि त्यामुळे बैलांची मेहनत ही महत्वाची, आणि ते बैलांची मेहनत म्हणून त्यांचं पूजन, कृतज्ञता व्यक्त करणं, हे पोळ्याच्या दिवशी बैल पोळा. आपल्याला माहितीये, श्रावण अमावास्येशी पोळा साजरा केला जातो. बैलांनी जी मेहनत केली, ज्याच्यामुळे शेती उत्पादन आपलं येणार आहे, त्यांचं पूजन करणं. पूजन करणं म्हणजे काय? त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं. किती थोर संस्कृती आहे. म्हणून मला सांगायचं, इथे वनस्पती आहे म्हणून आपण सोमवारी
शंकरावरती दूध घालताना एक काळजी घ्यायला पाहिजे. बरं झालं मला आठवलंय तुम्हाला सांगतो. मी एका मंदिरामध्ये गेलो. त्यांनी बघा प्लास्टिकच्या पिशवीत दूध होतं. त्यांनी तोंडानेच पिशवी फोडली. बघा किती वाईट काम केलं. तोंडानेच पिशवी फोडली आणि शंकरावरती वाहिली 1 लिटर दूध आणि पिशवी तिथेच टाकून तो देवळाच्या बाहेर पडला. तुम्ही मला सांगा शंकर प्रसन्न होईल का? मग मी सुचवलं एका मंदिराला. त्यांनी काय केलं, त्या पिशवीतलं दूध एक चमचाभर काढून गडूमध्ये छोट्या एका भांड्यामध्ये घेतलं आणि तेवढं 1 चमचा दूध शंकरावर वाहिलं. बाकीचं दूध एका पातेल्यामध्ये कलेक्ट केलं, एकत्र केलं. त्याच्यात साखर घातली, ते गरम केलं आणि विद्यार्थी मुलांना शाळेत जाऊन ते दिलं. प्रसाद. तुम्ही बघा शंकर प्रसन्न कुठे होईल? तुम्ही दुधाची पिशवी तोंडाला फोडून शंकरावर ओतली. शंकर प्रसन्न होणार नाही. श्रावणी सोमवारी मंदिरात ही काळजी घ्यायला पाहिजे. लक्षात घ्या, ईश्वर बघतोय. भक्ती पाहिजे, पण भक्ती कशी पाहिजे? भक्तीमुळे तुम्ही जर रात्रीच्या वेळी सोमवारी शंकराच्या देवळात गेलात बघा, कोणीतरी तांदूळ घालतो, कोणीतरी दुसरं धान्य घालतो, कोणीतरी बेल वाहतो, कोणीतरी दुधाची पिशवी तिथेच पडलेले असतात, तिथेच टाकतो. आणि एवढी घाण होते ना त्या मंदिरात. आपण ज्याला देव म्हणतो, स्पष्ट बोलतोय मी, आपणच हे सुधारणा केली पाहिजे. आणि समाज सुधारायचा असेल ना तर आपल्यापासून सुधारणा करायला पाहिजे. 1 चमचा कुलभर दुधाची कहाणी श्रावणात वाचायची आपल्याला माहिती असेल. 1 चमचा दूध वाहिलं तरीच देव प्रसन्न होतो, शंकर प्रसन्न होतो. पण काय काय माणसं करतात ते बघून वाईट वाटतं. या श्रावण सोमवार पासून आपण सुरू करूया. 1 चमचावर दूध शंकराला व्हायचं. बाकीचं दूध गरम करून साखर घालून प्रसाद म्हणून तो भक्तांना वाटावा. ते इतरांच्या पोटी जावं. आपण झोपडपट्टीमध्ये जाऊन तिथल्या मुलांना दूध देऊ ते. परंतु शंकर जास्त प्रसन्न होईल असं केलं तर. हे सर्व सण साजरे करताना समाजात आपण बघा विकृत भावना निर्माण होता कामा नये. तर आपण सुसंस्कृत आहोत याचं दर्शन घडायला पाहिजे. आणि ईश्वर भक्ती करताना प्रामाणिकपणे मनापासून इतरांना मदत व्हावी यासाठी करायला पाहिजे. निदान 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 इतरांना त्रास होणार नाही आपल्यापासून अशा पद्धतीने ईश्वर भक्ती करायला पाहिजे. म्हणून मला सांगायचंय, श्रावण महिना हा भक्तीचा महिना. श्रावण महिना हा वसुंधरा तृप्त होण्याचा महिना. श्रावण महिना हा खरं सांगायचं तो उपवासाचा महिना. परंतु हे सर्व करताना आपल्या शरीराचं आणि मनाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि तरच ईश्वर आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्यामुळे ईश्वरांच्या जीवनामध्ये मदत निर्माण होईल, त्यांना आनंद निर्माण होईल आणि जीवनाचं खरं सार्थकते होईल. या श्रावण महिन्यात अधिक करूया. त्यामुळे मनाची शांती मिळेल, आपल्याने घर प्रसन्न राहील आणि ईश्वरी उपासना करताना आपण वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण ठेवून बरोबर बाळगून ईश्वर भक्ती करूया. म्हणजे श्रावण महिन्याचं निसर्ग भ्रमण करूया, निसर्ग पाहूया आणि घराची स्वच्छता करूया. मनातील वाईट विचार हे काढून टाकूया आणि उपवास करायचा, पण तो हलका आहार घेऊन उपवास करूया. नक्कीच सोमनजी, तुम्ही सगळी जी माहिती सांगितली ती खूप महत्वाची आहे, की श्रावण महिन्यातले सण आपण नेमके कसे साजरे करायला हवेत. म्हणजे पारंपरिक गोष्टी आहेतच, पण आधुनिक त्याला जोड कशी द्यायला हवी हे तुम्ही सांगितलं. वैज्ञानिक महत्व प्रत्येक सणाचं काय ते सुद्धा सांगितलं. ही सगळी माहिती तुम्ही आम्हाला सांगितली त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आणि हा श्रावण महिना कालपासून सुरू झालेला आहे, तो तुम्हाला चांगल्या आरोग्याच्या, शरीराच्या आणि मनाच्या जावो अशी प्रार्थना करतो आणि तशी कृती करूया. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि श्रावण महिन्याबद्दल तुमच्या मनात एखादी शंका असेल तर ती सुद्धा आम्हाला कमेंट करून विचारायला विसरू नका. धन्यवाद.